आणि आताच्याकडे एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येत आहे, ती म्हणजे की शेतकरी कर्जमाफीचा निर्णय का होत नाहीये। त्यात अजित पवारांच्या या वक्तव्यांना संभ्रम वाढला आहे। काय आहे ते वक्तव्य आपण या भाषणात तुम्ही कधी ऐकलं का हो कर्जमाफीचं? तुम्हाला माहिती आहे का? अंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे शेतकरी कर्जमाफीबाबतचं हे विधान आहे। एका जाहीर कार्यक्रमात ते बोलले होते, सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन खरं तर महायुतीने आपल्या वचननाम्यात दिलं होतं। महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर 2024 रोजी पार पडला। याला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे। आता शेतकरी कर्जमाफीबाबत विचारणा करत आहेत। अशातच राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानानं कर्जमाफीबाबत साशक्य निर्माण झाली आहे। या बातमीत आपण अजित पवार शेतकरी कर्जमाफीबाबत काय म्हणाले, शेतकरी कर्जमाफीबाबत शासन स्तरावर काही हालचाली सुरू आहेत का, कर्जमाफीचा निर्णय कशामुळे होत नाहीये याचीच माहिती पाहणार आहोत। अजित पवार काय म्हणाले? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते। अजित पवार भाषण करत असताना एका शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत विचारणा केली असता यावर ते म्हणाले, माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचं ऐकलं का? तुला माहिती आहे का की अंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे आहे, आपण दोघं नंतर बसू, चर्चा करू। तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तुम्हाला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातून काही जमलं असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। यावर लाडकी बहीण योजनेमुळे जशी महिलांनी तुम्हाला साथ दिली तशी शेतकऱ्यांनी तुम्हाला कर्जमाफीच्या आश्वासनामुळे सपोर्ट दिला असं शेतकरी म्हणाला। त्यावर अजित पवार काय म्हणाले, म्हणूनच आम्ही 357.5 HP क्षमतेच्या मोटारीची वीज बिल माफी केली। काहींचे 3-4 लाखापर्यंतचे बिल होती 0 करून दिली। तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीनं वचननाम्यात दिलेला जे आश्वासन आहे ते पूर्ण करू असं म्हटलं होतं। पण सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या कॅबिनेट बैठका किंवा हिवाळी अधिवेशन यामध्ये मात्र कर्जमाफीबाबत काही धोरण जाहीर करण्यात आलेलं नाही। शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय घेतला जाईल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं। आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कर्जमाफीबाबत हे वक्तव्य आलं आहे। त्यामुळे शेतकरी कर्जमाफी हा विषय सरकारच्या प्राधान्यक्रमात नसल्याचं दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वी कर्जमाफी विषयीचा व्हिडिओ केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्याखाली प्रतिक्रिया दिल्या होत्या। सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीविषयी धोरण जाहीर करावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती। यासोबतच शेतकरी कर्जमाफी कधी आणि कशा प्रकारे होणार असा सवाल आता शेतकरी नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे। यासोबतच शेतकरी कर्जमाफी कधी आणि कशा प्रकारे होणार असा सवाल आता शेतकरी नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे। शेतकरी नेते बच्चू कडू यांनी कर्जमाफीबाबत म्हटलं की सरकार नेमकं कोणत्या वर्षीचं कर्ज माफ करणार आहे आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे ते मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करायला हवं। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही कर्जमाफीबाबत भाष्य केले आहे। सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफी करू असा शब्द इलेक्शन मध्ये सरकारने दिला होता। राजानं एवढा मोठा विश्वास त्यांच्यावर दाखवलाय, त्यांना एवढं मोठं मतदान दिलंय, तर सरकारनं शेतकऱ्यांना सरकारनं न्याय द्यावा। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीबाबत काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, हा चालू व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे। चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राइब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी तुम्हाला दाबायची आहे। त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन मिळतील। 3 ऑप्शन मिळाल्यानंतर त्यातलं पहिलं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून त्या घंटेचे कान उघडे होतील, म्हणजे त्या घंटीवर 2 रेषा येतील। असं केल्यानंतर तुम्हाला आपल्या रोजच्या नवीन बातम्या आणि लेटेस्ट अपडेटची माहिती तसेच शेती संदर्भात जेवढी काही माहिती असेल ही सगळी तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये आणि मोफत तुम्हाला बघायला मिळतील। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।